Welcome to a fast-growing corridor in the Mumbai metropolitan region. Mumra on one side, Shil Road on the other. Strong connectivity already in place. Strategically located on the upcoming Airoli-Mulund Link Road, this project is set to rise with the city's next big growth wave. From here, you're directly connected to Mumra MM Valley, Shilphata, and Diva. Presenting Sahyadri Homes, spacious 1 and 2 BHK homes crafted for modern living. Just 2 minutes from Shilphata Junction and around 25 minutes to Navi Mumbai International Airport. Schools, hospitals, malls and stations, all within easy reach. Sahyadri Homes, where comfort meets growth. For more information, please contact on the numbers given below. लिफ्ट के रास्ते में मुंडी डालकर देख रही थी महिला, उसी वक्त महिला का चेहरा अटका लिफ्ट के रास्ते में। देखिए डॉक्टर वसंत राव मेडिकल कॉलेज की दुखद खबर। हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। नासिक के डॉक्टर वसंत राव मेडिकल कॉलेज का एक वीडियो हम आपको सबसे पहले दिखा रहे हैं, जहां इस मेडिकल कॉलेज में एक महिला जो है काम करती है, लेकिन ये महिला जो है लिफ्ट आने जाने का जो रास्ता होता है उस रास्ते में वहां की ग्रिल से अपनी मुंडी जो है अंदर डालकर देख रही थी। उसी वक्त लिफ्ट जो है ऊपर से आती है और ये महिला जो है काफी बुरी तरीके से जख्मी हो जाती है। ये पूरा मामला जो है वहीं पर लगे सीसीटीवी में रिकॉर्ड हो गया, वो भी हम आपको दिखा रहे हैं। जिसके बाद ये महिला जो है उसी हॉस्पिटल में इस महिला का इलाज करवाया गया, उसे भर्ती करवाया गया। अब इस पूरे मामले को लेकर के इस महिला का जो बेटा है उसने हॉस्पिटल में काफी ज्यादा हंगामा किया है। इस महिला के बेटे ने क्या जानकारी दी है वो भी हम आपको दिखा रहे हैं। और साथ ही में शुरुआती जांच में हॉस्पिटल प्रशासन का ऐसा कहना था ये महिला जो है लिफ्ट के आने जाने वाले रास्ते में मुंडी डाल कर देख रही थी और लिफ्ट नहीं आई थी, लेकिन मेडिसिन ले जाने की जो ट्रॉली होती है वो इस महिला की मुंडी पर लगी है। लेकिन फिर जांच में पता चला कि लिफ्ट ही इसी रास्ते से आ जा रही थी, जिसकी वजह से महिला जख्मी हुई है और इस महिला ने सावधानी नहीं बरती थी, जिसकी वजह से ये पूरा हादसा हुआ है। किस तरीके का ये पूरा हादसा हुआ है वो भी देखिए और इस महिला के बेटे ने क्या जानकारी दी है सुनिए। जय महाराष्ट्र। माझ्या आईला मी एकटाच झालं दवाखान्यात सोडला। माझ्या आई इथं काम करत असताना इथून लिफ्टमध्ये गेले वाटतं ती, आणि गेले तिथून ड्रममध्ये टाकत असताना ती लिफ्ट तिच्या अंगावर पडली, म्हणजे मानेवर पडली आणि एवढा भाग तिचा डायरेक्ट त्या लिफ्टमध्ये गेला। तर इथल्या लोकांनी मला काहीच सांगितलं नाही, हे सगळं बंद करून ठेवलेलं होतं इथलं हा डिपार्टमेंट। ज्यावेळेस मी शोधाशोध केली इथं बघितलं हे इथं लॉक करून ठेवलेलं होतं यांनी, आणि हा सगळा दरवाजा मला खोलू पण देत नव्हते। मी ज्यावेळेस प्रयत्न केले हे खोललं तर आतमध्ये सगळं रक्त पडलेलं आहे। बघितलं मी इथं रक्त पडलं। एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या इथं मानेवर लिफ्ट पडली, त्याच्यामुळे मला समजलं की इथं ती अडकली होती म्हणून। असं अजूनपर्यंत डॉक्टरनी किंवा स्टाफनी कुठल्याही माणसाने इथले जे मॅनेजमेंट आहे कुठल्याही माणसाने मला हे सांगितलं माझ्या आईचं बरोबर झालेलं काय। आता तुम्ही बघू शकता इथं सगळं रक्त पडलेलं आहे इथं, आणि माझ्या आईसोबत झालं का हे मला समजलं आली पाहिजे। रिक्वेस्ट करतो सर, माझ्या आईची काय जे काही झालं ती फुटेज मला दाखवा कॅमेऱ्यातली। नमस्कार, मी डॉक्टर सुधीर वांबरे, डीन डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक। आज अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ऑपरेशन थिएटरमध्ये एक ज्या मावशी आहेत वॉर्डच्या त्या ड्रम ठेवायला जी काही ड्रमची लिफ्ट आहे तिथे गेल्यात आणि त्या लिफ्ट दरवाजातनं त्यांनी लिफ्ट कुठे हे वाकून बघायला सुरुवात केली असताना वरून लिफ्ट आल्यामुळे त्यांची मान त्या लिफ्टमध्ये अडकली आणि त्यांना मणक्याला इजा झाली आहे। त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून इंट्युबेशन केलेलं आहे आणि त्यांच्यावरती इलाज चालू आहे। तर गोष्टीची इंटरनल एन्क्वायरी कमिटी एन्क्वायरी करत आहे।